आज सकाळपासून आमच्या इकडे माकडं आलेली आणि अशा उड्या मारत होती. सगळ्यांच्या घरावरून, कौलावरून, पत्र्यावरून जोराजोरात आवाज येत होता. आणि एक असं नव्हतं की 4-4, 5-5 आलेली बरीच होते आणि दुसऱ्यांना खूप डिस्टर्ब करत होते. सकाळी सगळ्यांची झोपमोड झालीच. सकाळपासून हे चालूच होतं त्यांचं काय ना काय पराक्रम. त्याच्यानंतर त्यांना खायला पण भेटत होतं, असं ते खात पण होतं आणि अचानक असं समजलं की तो ऑफ झाला. म्हणजे पोलाच्या वायरीवरून त्याला जोरात शॉक लागला. ते इतकं वाईट वाटलं ना, कारण ते खूप एन्जॉय करत होते. म्हणजे आपलं पण असंच असतं माणसांचं, की कधी कोणाचं काय होईल सांगू शकत नाही. असं त्याचंच इतकं वाईट झालं असं वाटलं पण नव्हतं, की असं होईल. सकाळी इतकी एन्जॉय करत होते ते आणि असं अचानक मला समजलं. त्याला पाणी वगैरे पण पाजलं, पण त्याच्यानंतर तो ऑफ झाला. सो मला तरी असं वाटतं, की आपण पण आपली लाईफ असते ती आधी एन्जॉय करून घ्यायची. सगळ्यांसोबत चांगलं राहून, राग-रुसवे सगळे दूर करून, कारण नंतर कोणाचं सांगू शकत नाही कधी काय होईल ते. सो सगळ्यांशी प्रेमाने वागा आणि सगळ्यांसोबत चांगलं राहणे आहे ती लाईफ आपली मस्तपैकी एन्जॉय करून घ्या असं मला तरी वाटतं. संध्याकाळी सगळी आमची चिल्लर पार्टी आलेली, जी संध्याकाळी नेहमीच येतात आणि मग मी जेवणाला लागले. कोलंबी साफ करत होते. ॲक्च्युली मला कोलंबीच येते साफ करताना, मच्छीमध्ये फक्त, आणि मांदेली येतात. बाकी अशी कुठली मच्छी नाही साफ करताना. आणि मला कालवण बनवायचं होतं मस्त आंबट वगैरे घालून. वांगं बटाट्याचं कोलंबीचा रस्सा बनवायचा होता. खूप दिवस खायची इच्छा होती आणि याने केलेला स्क्रब, त्याच्यानंतर त्यांनी केलं तर मी पण करून टाकला स्क्रब. सो दोघं पण आम्ही मस्तपैकी आरशात शायनिंग मारत होते आणि असा होता आमचा दिवस आजचा. कसा वाटला?